आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल केलाय। महायुती सरकारनं कोस्टल रोडची केवळ फीत कापली, त्याचं श्रेय ते घेऊ शकतात असा चिमटा आदित्य ठाकरेंनी काढलेला आहे। तर चिल्लर लोकांना उत्तर देत नाही अशा शब्दात अमित साटम यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे। अच्छा, मला वाटलं आरशात बघून बोलले होते। काल वरळीमध्ये जी सभा झाली त्यामध्ये मुख्यमंत्री यांनी हे देखील सांगितलं की जे फिक्स डिपॉझिट आहेत ते काही चाटायला ठेवलं होतं। बघा, आम्हाला पहिलं वाटलेलं की सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, पण हळूहळू त्यांचा खरा चेहरा हा लोकांसमोर यायला लागलेला आहे। ही भाषा जी वापरले चाटायचं वगैरे, ते तर दिल्लीचे बूट चाटतात। आणि फिक्स डिपॉझिट आर्थिक नियोजन हे कसं करायचं हे त्यांनी आमच्याकडून शिकायला पाहिजे। मुंबईला माहिती की महाराष्ट्रात खोटारडेपणा कोण करत आहे। कोस्टल रोडचं त्यांनी केलं असेल, मी त्या दिवशी जे सादरीकरण केलं, एक फोटो मला दाखवा की त्यांचा काडी मात्र संबंध ते कोस्टल रोडशी आहे। भूमिपूजन, कोस्टल रोडची घोषणा, भूमिपूजन, कामाची पाहणी, हे सगळं आम्ही केलं। फी त्यांनी कापले तेवढं ते क्रेडिट घेऊ शकतात। नोटबंदीचं जसं आम्ही क्रेडिट घेत नाही, पडत्या रुपयाचं आम्ही क्रेडिट घेत नाही, देशावर अतिरेकी हल्ले ह्यांच्या काळात जे झालेले आहेत आणि ह्यांची जी म्हणजे आपण पाहतोय दिरंगाई आणि का रिस्पॉन्ड करण्यामध्ये, ह्याचं कुठेही आम्ही क्रेडिट घेत नाही। अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की देशातला सर्वात मोठा स्कॅम कोणी केला असेल तो उद्धव ठाकरेंनी केला आणि शिवसेनेने। चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही।